मंडळी, मी अनंत चाळके झलक कोकणच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तर मित्रांनो, आता तुम्ही पाठीमागे पाहू शकता, हे आहे काजूचं झाड। तर बॅकग्राऊंडला काजूचं झाड आहे म्हटल्यावर आजची आपली व्हिडिओ असणार आहे ती पण काजू रिलेटेडच असणार आहे। सो आता आपण जातोय आपल्या काकांच्या मुलांच्या घरी। तर त्या ठिकाणी त्याची काजू फॅक्टरी आहे, म्हणजे एक छोटीशी काजू फॅक्टरी आहे। बट त्या ठिकाणी मी तुम्हाला आज सर्व प्रोसेस सांगणार आहे की एक्झॅक्टली ज्या काजू असतात त्या कशा फोडल्या जातात, कसं त्याचं बॉइलिंग होतं, कसं त्याच्यातून गर काढला जातो। तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही जी व्हिडिओ आहे ती खूप माहितीपूर्ण असणार आहे। तर चला मग जाऊया आपण आपल्या दादाच्या घरी, चला। हाय मित्रांनो, तर या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता आपण आपल्या काजू फॅक्टरीमध्ये पोहोचलेलो आहोत। म्हणजे या ठिकाणी आपली छोटीशी काजू फॅक्टरी आहे दादाची। या ठिकाणी दादा आहे, हा बघा, या ठिकाणी पाहू शकता। हाय माझा लक्ष्मीकांत दादा, नमस्कार। तर आता याच्या पुढची जी प्रोसेस असणार, म्हणजे काजूंच्या बियापासून काजू कसे बनवले जातात, म्हणजे त्याच्यावरती कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात, माझा दादा सांगणार आहे। त्याच्या पुढची सर्व प्रोसेस असणार ती तो या ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगणार आहे। तर चला मग या पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। नमस्कार, माझे नाव लक्ष्मीकांत चाळके। काजू प्रोसेसिंग युनिट चालू करून मला 5 ते 6 महिने झाले। आज या ठिकाणी काजू प्रोसेस कसा करतात हे तुम्हाला मी इथं दाखवणार आहे। हा एक स्टीमर आणि हा आहे काजूचा बॉयलर। इथं सर्वप्रथम इथं आग पेटवली जाते। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी लाकडं वगैरे लावलेली आहेत आणि या ठिकाणी आग वगैरे पेटलेली आहे। त्याच्यानंतर इथं आग पेटवल्यानंतर याच्यात पाणी असते। याची कपॅसिटी जवळजवळ 25 ते 30 लिटर पर्यंत कपॅसिटी असते पाण्याची। आग पेटवल्यानंतर याच्यात वाफ होते। या वाफेचं प्रेशर 75 झाल्याच्या नंतर हा कॉक आहे, याच्यातून ही वाफ याच्यात सोडायची। याच्यात काजू भरला जातो। हा जो काजू आहे हा वाफवण्यापूर्वीचा आहे, म्हणजे हा शेतकऱ्यांकडून डायरेक्ट आलेला काजू आहे। हा मी उन्हात 3 दिवस वाळवलाय। तर हे जे काजू आहेत ते आपण काजू झाडावरून मिळाल्यावरती त्याला सुकवलं जातं आणि त्याच्यानंतर यातला डीग कमी होण्यासाठी ते सुकवले जातात। आणि या ठिकाणी ते काजू आहेत ते बॉयलरमध्ये अशा पद्धतीने टाकावे लागतात। हे बघा, या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारे सर्व काजू आहेत ते आपल्याला बॉयलरमध्ये टाकायचे आहेत। तर मित्रांनो, आपल्या ज्या काजू होत्या फ्रेश त्या या ठिकाणी या दादांनी या बॉयलरमध्ये टाकलेल्या आहे। आणि त्यानंतर पुढे काय प्रोसेस आहे? आता याची कपॅसिटी 40 किलोची असते। आता याच्यात मी 40 किलो बी भरलाय। आता याच्या 75 प्रेशर झाला की याच्यातून मी ही स्टीम सोडणार आहे। ओके, आणि साधारण किती मिनिटं ठेवावे लागतात आपल्याला याच्यामध्ये? 75 ला स्टीम सोडल्याच्या नंतर याच्यात कमीत कमी 15 ते 20 मिनिटं स्टीम सोडावी लागते। ओके, आता फायनली 15 मिनिटं झालेली आहेत। तर आता दादा या ठिकाणी जे बॉयलरमध्ये आपण काजू टाकलेले होते तो आता काढणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, पण या ठिकाणी पाहणार आहोत कशा प्रकारे। हे बघा, अशा प्रकारे बॉईल झालेल्या काजू आपल्याला अशा प्रकारे काढायचे आहेत सर्व। आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे ती मी पुढे दाखवणार आहे लगेच तुम्हाला। तर मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी पाहू शकता, हे आहेत बॉईल झालेले काजू। कारण आता थोडेसे थंड झाले आहेत, सो हातावरती घेतले नाही तर ज्यावेळी बॉईल होतात त्यावेळी खूप गरम असतात। तर थोडे थंड झाल्यावर मी या ठिकाणी दाखवण्यासाठी हातात घेतलेले हे बॉईल झालेले आहेत। तर आता यानंतरची पुढची जी काही प्रोसेस आहे ती मी आता तुम्हाला लगेच पुढे दाखवणार। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी सर्व आपण काजू ठेवलेले आहेत। आणि आपण या अगोदर जी प्रोसेस बघितलेली होती ती कटिंगची, म्हणजे कटिंग झाल्यानंतर कोणकोणत्या प्रोसेस केल्या जातात तर हा माझा दादा सांगेल। दादा, मग कोणकोणत्या प्रोसेस केल्या जातात? एकदा काजू कटिंग झाल्यानंतर कोणकोणत्या प्रोसेस केल्या जातात? कटिंग केल्यानंतर जो काजू असतो तो हा बघा, या प्रकारचा काजू असतो। ओके, त्याला याच्यामध्ये डीग वगैरे आहे का? हा जो व्हाईट दिसतो, जो चमकतोय ना, तो डीग आहे। ओके, हा डीग घालवण्यासाठी आम्ही ड्रायर मध्ये हा काजू 45 टेम्परेचरला 8 तास ठेवतो। त्याच्यानंतर ड्राय झालेला जो काजू असतो तो ह्या प्रकारचा असतो। हा बघा, या ठिकाणी पाहू शकता बघा, ह्या ड्राय झालेला काजू याला कोणताही डीग वगैरे असं नाहीये। म्हणजे खाताना आपण कधी कधी डीग लागतो, तर एकदा ड्राय केलं की तो डीग असतो तो सर्व निघून जातो। हा ड्राय झालेला जो काजू आहे हा इझी सोलला जातो, म्हणजे वरचं जे टर्फल आहे ना ते इझी निघतं।
हे बघा सोलण्याची पद्धत पण पाहू शकता, एकदम सहजपणे निघून जातं. हार्डली 2-3 सेकंदामध्ये काजू गर सोलला गेलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता हे जे आहेत ते आता सोललेले काजू आहेत. तर या पुढची प्रोसेस म्हणजे एकदा आपण साली काढल्यानंतर म्हणजे काजूच्या वरती एक टर्पल असतं ते काढल्यानंतर कोणती प्रोसेस केली जाते दादा सांगेल. ड्राय केल्याच्या नंतर हा ड्राय झालेला काजू आहे. ड्राय केल्याच्या नंतर हे आम्ही पिलिंग मशीन मध्ये टाकतो आणि हा पिलिंग मशीन मधून पॉलिश केलेला काजू आहे. म्हणजे पिलिंग मशीन मध्ये पॉलिश केले जातात काजू. हा काजू पॉलिश केलेला आहे. ओके, अतिशय व्हाईट म्हणजे पांढरा शुभ्र आहे. म्हणजे ज्यावेळी फिनिशिंग म्हणजे जे पॉलिश केल्यानंतर एकदम फायनल काजू तयार होतो. बरोबर म्हणजे या ठिकाणी पाहू शकता हा जो फायनल काजू तयार होतो आफ्टर म्हणजे पॉलिशिंग वगैरे झाल्यानंतर अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे फायनल काजू रेडी होतो आणि त्यानंतर तो जातो पॅकिंगला. तर आता दादा तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली किती वेटचे काजू किती रेटने विकल्या जातात म्हणजे किती रुपयाला मिळू शकतात. ते पॅकेट या ठिकाणी आहेत तर दादा दाखवेल आता तुम्हाला किती वेटचं हे पॉकेट आहे आणि किती रुपयाला विकलं जातं. तर या ठिकाणी त्याचं वेट काजू पॉकेटचं वेट पाहू शकता. 200 ग्रॅमचं हे पॉकेट आहे. तर काय प्राइस वगैरे काय कसं आहे. हा काजू जो आहे हा NW आहे म्हणजे मराठीत सालासहित आहे. याची किंमत 600 रुपये किलो आहे. हे 200 ग्रामचं पाकिट आहे 120 रुपये. ओके, आणि विदाऊट म्हणजे सोललेले जे गर आहेत त्यांची कशी प्राइस वगैरे. हा पॉलिश काजू आहे हा 700 रुपये किलो. चालेल. तर मित्रांनो या ठिकाणी जसं दादाने सांगितलं की जे सोललेले काजू आहेत म्हणजे हे सोललेले काजू आहेत ते 700 रुपये किलो आहेत आणि न सोललेले अशा प्रकारचे काजू आहेत ते 600 रुपये किलो आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मी कॉन्टॅक्ट नंबर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी पण लिहिलेला आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे, व्हॉट्सॲप नंबर आहे. तर मित्रांनो ही होती आपली आजची व्हिडिओ. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर कोणाला काजूगर पाहिजे असतील तर प्लीज व्हॉट्सॲप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. दादाला डिरेक्टली कॉल केलात किंवा मला सांगितलं तरी तुम्हाला काजूगर मिळून जातील. तर आय होप की तुम्हाला आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. सो प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण काळजी घ्या मित्रांनो, लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.